दिवाळीच्या दिवसानंतर 15 दिवसाची देव दिवाळी साजरी केली जाते। या देव दिवाळीच्या निमित्ताने वाहन रथोत्सव, तुलसी विवाह आणि श्री हरिहर भेट सोहळा साजरा केला जात असतो। श्री हरिहर भेट हा उत्सव सद्गुरू संत आप्पा महाराज यांनी 153 वर्षाच्या अगोदरपासून सुरू केला। श्री महादेव आणि श्री विष्णू भगवान यांची आजच्या दिवशी भेट होत असते। यास हरिहर भेट सोहळा असं म्हटलं जातं। या सोहळ्यानिमित्ताने दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात। विश्वाला सुख शांती तसेच चांगले आरोग्य लाभो अशी या हरिहर भेट सोहळ्यानिमित्त देवाला साखळी देखील घातलं जातं। सर्व भाविक एकत्र येऊन देवाची पूजा आरती केली जाते। या सर्व श्री हरिहर भेट सोहळ्यानिमित्त श्रीराम महाराज यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। दिवाळीच्या दिवशीनंतर 15 दिवसाची देव दिवाळी ही जळगाव जिल्ह्यात साजरी केली जात आहे। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील श्रीराम मंदिरामध्ये। या श्रीराम मंदिरामध्ये आज हरिहर भेट हा उत्सव सोहळा मनवला गेलेला आहे। आपण पाहू शकतो माझ्या मागच्या बाजूला हरिहर भेट हा उत्सव सोहळा पार पडलेला आहे। आपल्या सोबत श्रीराम महाराज आहेत जे आपल्या सोबत जुडलेले आहेत। हरिहर भेट नेमकं काय आहे, याचं महत्त्व काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। जळगाव शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे हा हरिहर भेट सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। सद्गुरू आप्पा महाराजांनी हा उत्सव शके 1794 मध्ये सुरू केला होता। या जगद्गुरु तुकोबारांचं असं प्रमाण आहे, हरिहरा भेद नाही नका करू बाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई। भगवान विष्णू आणि भगवान महादेव हे एकच आहेत, म्हणून काही काळापूर्वी शैव आणि विष्णू यांच्यामध्ये फार मोठा त्या ठिकाणी वाद व्हायचे। म्हणून सद्गुरू आप्पा महाराजांनी आदिशंकरांपासून तर सद्गुरू आप्पा महाराजांपर्यंत या सगळ्यांनी भगवान विष्णू आणि भगवान शिव हे एकच आहेत म्हणून यांचं पूजन त्या ठिकाणी सुरुवात केलं। आणि या दोघांचं पूजन म्हणजेच महादेव आणि भगवान विष्णूंचं पूजन आजच्या दिवशी विशेष रूपाने केलं जातं। आज वैकुंठ चतुर्दशी आहे आणि या पूजनाने आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतं। महादेवाला आजच्या दिवशी तुलसीपत्र आणि विष्णू देवताला या ठिकाणी बेलपत्र वाहिलं जातं, असं याची आज हरिहर भेट या सोहळ्याचं हे महत्त्व आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।